Good afternoon. We are here again for the discussion about the manufacturing of heavy chemicals. Out of that, we have seen the Haber process for ammonia. Afterward, we have started for the discussion about the manufacturing of sulfuric acid by contact process. Okay, these are the some reactions which are in sulfuric acid production. Sulfur is burnt with oxygen getting sulfur dioxide and 296 kilojoule heat is exhaust as it is exothermic process, and sulfur dioxide is produced. Sulfur plus oxygen gets sulfur dioxide produced. This sulfur dioxide is again reacted with oxygen in presence of a catalyst, and that catalyst is vanadium pentoxide. Though there is available there is one more catalyst is there, platinum, but still vanadium is cheaply, abundantly, easily available, so vanadium pentoxide is used moreover. Okay, so this step is very important to get the sulfur trioxide by reaction between sulfur dioxide and oxygen. This is nothing but the simple oxidation process, oxidation of the sulfur dioxide by getting oxidized by air, oxygen in presence of catalyst. It is also one of the exhaust reaction. This exhaustive reaction exhaust the heat 188 kilojoule, and this is the key step for the sulfuric acid. Here is the oleum production by the dissolving this sulfur trioxide into H2SO4, and this sulfuric oleum is dissolved in H2SO4, 98% H2SO4, and getting oleum. This oleum is nothing but the form of one of the form like a one of the form which is help to get easily sulfuric acid. By dissolving this oleum with water or by just addition of water, we can easily get sulfuric acid. H2S2O7 plus water, it's a twice H2SO4. ओके, सो ओलियम हे फार इझिली आपल्याला H2SO4 मिळवण्यासाठी हेल्पफुल राहतं, त्यामुळे हे या 4 स्टेप्स आहेत त्या इम्पॉर्टंट अशा पद्धतीने आपण बघितलेल्या आहेत. याच्या नंतर आपण बघायला सुरू केलं फिजिको केमिकल प्रोसेस, फिजिको केमिकल प्रिन्सिपल. फिजिको केमिकल प्रिन्सिपल मध्ये आपण बघितलं ही रिएक्शन ज्याच्यामध्ये 2SO2 plus O2 gives in presence of a vanadium pentoxide catalyst 2SO3 as a product. आणि यासाठी ज्यावेळी आपण ली चॅटलियर्स प्रिन्सिपल अप्लाय करतो या रिएक्शन्सला, त्यावेळी आपल्याला काय मिळतंय तर काही कंडिशन्स मिळतात. त्या कंडिशन्स मध्ये इफेक्ट ऑफ टेम्परेचर, किती टेम्परेचर 450 डिग्री सेल्सिअस. ओके, त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ प्रेशर, प्रेशर जे आहे त्या प्रेशर किती तर 1.5 to 1.7 ऍटमॉस्फिअर. त्यानंतर इफेक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ज्यावेळी आपण म्हटलं त्यावेळी ज्यावेळी एअर पास केली जाते त्यावेळी 2:3 प्रपोर्शन राहतंय, आणि ज्यावेळी ऑक्सिजन फ्रॉम rains and or clouds liquid air plant getting for this reaction, then proportion is changed, it's a 3:1. And the most important here is the catalyst, effect of catalyst vanadium pentoxide. vanadium pentoxide च्या या रिएक्शन आपण काल बघितलेल्या आहेत, आणि फायनल रिएक्शन आपल्याला काय मिळते, twice SO2 plus O2 gives twice SO3. हे vanadium pentoxide काय करते, रिडक्शन करतं आणि V2O4 तयार होतं. V2O5 चं V2O4 तयार होतं, आणि दुसरा एक इंटरमिडिएट कंपाऊंड याच्यात तयार होतो तो म्हणजे ट्वाइस VOSO4. आणि हे ट्वाइस VOSO4 पासून हे काय करत होते, SO3 डिकम्पोज करण्यासाठी आपल्याला काय होते फायनली मिळते. हे थिअरॉटिकली अशा पद्धतीने आपण इथं मांडू शकतो.
प्रॅक्टिकली आपल्याला माहिती आहे की व्हॅनेडियम पेंटॉक्साइडच्या सरफेसचा इथं प्रॅक्टिकली कशा पद्धतीने याचा हेल्प होतीये हे तुम्हाला आता बघायला मिळेल. कारण आता पुढचा पार्ट जो आहे तो म्हणजे या रिॲक्शन याच्या स्पेस वेलॉसिटीसाठी सुद्धा का आपण काल बघितलेला आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या ह्या समराइज्ड कंडिशन्स आहेत, या कंडिशन्स काय, टेम्परेचर, प्रेशर, कॉन्सन्ट्रेशन, कॅटलिस्ट आणि स्पेस वेलॉसिटी, तर हे जे आहे याचा यूज करून मॅन्युफॅक्चरिंग ऑफ H2SO4 बाय कॉन्ट्रॅक्ट प्रोसेस ही डायग्राम आहे. आणि ही डायग्राम काल तुम्हाला दाखवली होती. ही डायग्राम फार इम्पॉर्टंट आहे. तीच डायग्राम आपण आता पुन्हा बघणार आहे. ही डायग्राम मात्र पूर्ण व्यवस्थित लक्षात ठेवा. तर या डायग्राम मध्ये तुम्ही जर बघितलं, पुढे जायला आपण डिटेलमध्ये बघणार आहे, पण तरी पण इकडनं एअर पास केलेले आहे कशासाठी, आणि हा SO2 आहे. सल्फर बर्निंग स्टेशन आहे. हे सल्फर बर्निंग स्टेशन कशासाठी आहे, कारण इथं जे आहे ते सल्फर आपणाला इथं सल्फर डायऑक्साईड पहिल्या स्टेप मध्ये जे तयार होते ते तयार होणं गरजेचं आहे. त्यासाठी इथं सल्फर बर्निंग स्टेशन आहे आणि त्यामध्ये सल्फर आणि इकडनं पास केलेली एअर, सल्फर डायऑक्साईड तयार होईल. हे सल्फर डायऑक्साईड तयार झालेलं पुढं कॉटरेल प्रेसिपिटर मध्ये किंवा सेटलिंग चेंबर म्हणायचं त्याला, सेटलिंग चेंबर मध्ये पास होईल. या सेटलिंग चेंबर मध्ये पास झाल्यानंतर इथून सल्फर डायऑक्साईड जे तयार झाले S+O2 गिव्स SO2 ही रिएक्शन इथं होणार आहे आणि इथं SO2 तयार झालेलं जे आहे ते सेटलिंग चेंबर मध्ये जाईल. या सेटलिंग चेंबर मधनं पुढं SO2 कुठं जाते, तर या स्टीम स्क्रबर मध्ये जाते. ठीक आहे, ही कूलिंग पाईप आहे आणि ते कशामध्ये गेले, स्टीम स्क्रबर मध्ये गेले. इकडनं वरून स्टीम पास केलेले आहे आणि इकडं जे आहे ते SO2 इथनं पास केलेलं आहे. हे पास केलेले SO2 च्या वेपर्स जे आहेत या इकडनं परत कुठं पास झाल्यात, ड्राईंग टॉवर मध्ये गेलेले आहेत. ह्या ड्राईंग टॉवर मध्ये वरून H2SO4 कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ऍड केले आणि यातून परत SO2 परत काय झालाय, पास झालाय या ड्राईंग टॉवर मधनं. हे SO2 जे आहे ते परत पुढच्या टॉवर मध्ये गेले. हे पुढच्या टॉवर मध्ये गेल्यानंतर इथं जे आहे हे आर्सेनिक प्युरिफायर टॉवर आहे. हा जो आर्सेनिक प्युरिफायर टॉवर जो आहे, आता तुम्ही व्हिडिओ बघितलेलाच आहे त्यानुसारच सगळं सांगायला आलोय. या आर्सेनिक टॉवर नुसार, या आर्सेनिक टॉवर मध्ये काय आहे, तर इथं हे FeOH थ्राइस फेरिक हायड्रॉक्साईड ट्रायहायड्रॉक्साईड, तुम्ही फेरिक हायड्रॉक्साईड तयार करता, तुम्ही केलेला आहे, तुम्ही प्रॅक्टिकली केलं होतं. त्यामध्ये ब्राऊन कलरचा प्रेसिपिटेट मिळाला होता ग्रॅव्हिमेट्रिक एस्टिमेशन मध्ये आयर्नचा. तो आयर्नचा ब्राऊन कलरचा प्रेसिपिटेट काय आहे, FeOH थ्राइस. दॅट ब्राऊन कलर्ड FeOH थ्राइस gelatinous precipitate is used here. ओके, हा आर्सेनिक प्युरिफायर आहे. आता हे सगळं जे आहे याच्यामध्ये बघितलं तुम्ही, 4 टॉवर मध्ये 4-5 टॉवर मध्ये दुसरी कुठली रिएक्शन तयार झाली आहे का, रिएक्शन इथं कुठलीही झालेली नाही. तर हे जे तयार आहे हे या SO2 चं थोडक्यात काय आहे, सगळं प्युरिफिकेशन आहे. हा SO2 जो आहे तो प्युअर फॉर्म मध्ये घेतलेला आहे आणि तो प्युअर फॉर्म मध्ये हे टेस्टिंग बॉक्स म्हणजे याच्या थ्रू पास होतंय, त्या प्रेशर वगैरे या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी. तिथून पास होऊन कुठं जातोय हा SO2, या 4 टॉवर्स मधून, या 4 टॉवरच्या नंतर पुढच्या महत्वाच्या टॉवर मध्ये जातो, 5व्या टॉवर मध्ये, आणि तो जो आहे तो आहे कॉन्टॅक्ट कन्व्हर्टर. हा टॉवर सगळ्यात महत्वाचा टॉवर आहे की या टॉवर मध्ये हे जे SO2 आहे हे SO2 इकडे येणार आहे आणि या SO2 च परत काय होणार आहे, हा इथं जो आहे, या पट्ट्या ज्या दिसतात ह्या आहेत पट्ट्या कशाच्या, व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. डायग्राम मध्ये दाखवल्यामुळे अशा पद्धतीने पट्ट्या दाखवल्या आहेत. ऍक्च्युअल मध्ये व्हॅनेडियम पेंटॉक्साइड त्यांनी कसं दाखवलं होतं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे. तर इथं जे आहे ते हे व्हॅनेडियम पेंटॉक्साइडच्या या पट्ट्या आहेत. याच्यामध्ये काय ऍडिशन, कशाची ऍडिशन केली, तर इकडनं SO2 ची ऍडिशन झाली. ह्या SO2 च्या ऍडिशन बरोबर इकडनं जे आहे ते काय मिक्स होणार आहे, इकडनं मिक्स होणार आहे एअर, आणि हे SO2 प्लस O2 गिव्स दिस SO3 रिएक्शन. मगाशी आपण बघितली, ट्वाइस SO2 प्लस O2 गिव्स ट्वाइस SO3. हे रिएक्शन इथं होणार आहे अँड दिस इज अ की रिएक्शन. ह्या की रिएक्शन मध्ये काय होणार आहे, हे SO3 जे तयार झालंय
हे SO3 तयार झालेलं इथनं पुढच्या चेंबरला जाते, दॅट इज ऍब्सॉर्प्शन टॉवर. या ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये H2SO4 काय केलं जाणार आहे, मिक्स केलं जाणार आहे. 98% H2SO4 इथे मिक्स केलं जात आहे. ते 98% असलेलं जे H2SO4 आहे ते मिक्स झाल्यावर ह्या SO3 मुळे काय होतं, त्याचं ओलियम फॉर्मेशन होतंय. हे ओलियम फॉर्मेशन झाल्यानंतर इथनं पुढं इथं काय आहे, तुमचा डायल्युशन टँक असतो. इथं तुमच्या पुस्तकात डायग्राम मध्ये एवढं दिले, पण इथं डायल्युशन टँक असतो. त्यामध्ये हे ओलियम जे आहे, हे ओलियम घेतलं जातं आणि त्या ओलियम मध्ये वॉटर ऍड केलं. ओलियम म्हणजे काय, H2S2O7. त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं की तयार काय होतंय, H2SO4. डायल्युशन टँक मध्ये काय तयार होणार आहे, इथं H2SO4 आणि फायनल आपला प्रोडक्ट मिळणार आहे H2SO4. आता हे जे आहे हे नेमके कसं काम होतं त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. मॅन्युफॅक्चरिंग प्लांट अँड प्रोसेस हा पहिला पॉइंट आपण बघितला. पहिला पॉइंट जो आहे तो डायग्राम. त्या पहिल्या पॉइंटच्या डायग्राम नंतरचा दुसरा पॉइंट जो आहे तो म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट. म्हणजे पहिला पॉइंट जो आपण बघितला फिजिको केमिकल प्रिन्सिपल, त्याच्यानंतरचा दुसरा पॉइंट जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग प्लांट अँड प्रोसेस. मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचा आता तुम्ही पिक्चर बघितलं. यामध्ये काय आहे तर 4 पॉइंट आहेत. बर्नर, प्युरिफिकेशन युनिट, कॉन्टॅक्ट कन्व्हर्टर आणि ऍब्सॉर्प्शन युनिट. बर्नर, ओके, प्युरिफिकेशन, या 4 ह्याच्यामध्ये प्युरिफिकेशन आहे कशाचं, सल्फर डायऑक्साइडचं. कॉन्टॅक्ट कन्व्हर्टर, त्याच्यानंतर म्हणजे हा 1 नंबरचा पॉइंट काय आहे, बर्नर. हे परत 4 जे टॉवर आहेत ते आहेत प्युरिफिकेशनचे. 3 नंबरचा महत्वाचा टॉवर तो म्हणजे कॉन्टॅक्ट कन्व्हर्टर. आणि या कॉन्टॅक्ट कन्व्हर्टर नंतरचा शेवटचा पॉइंट जो आहे तो म्हणजे ऍब्सॉर्प्शन टॉवर. हा ऍब्सॉर्प्शन, हे जे ऍब्सॉर्प्शन युनिट आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट युनिट. आता आपण जे बघितलं ते डायग्रामचा आता इथं आपण थोडक्यात डिस्कस करूया. बर्नर्स मध्ये सल्फर डायऑक्साइड इज ऑब्टेन बाय बर्निंग हाय ग्रेड सल्फर और आयर्न पायराइट, जे आता आपण बघितलं रिएक्शन मध्ये सुद्धा ते. इट इज सफिशियंटली प्युअर व्हेन ऑब्टेन्ड बाय बर्निंग हाय ग्रेड सल्फर अँड डज नॉट नीड प्युरिफिकेशन. व्हिडिओ जो तुम्ही बघितला होता त्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की त्याचं प्युरिफिकेशनला जास्त लक्ष दिलं जात नाही. का दिलं जात नाही, कारण घेताना जो सल्फर घेतलेला आहे दॅट सल्फर इज विथ हाय ग्रेड सल्फर, हाय ग्रेड प्युरिटी. त्यामुळं पुढं त्याची काय प्युरिफिकेशनची गरज पडत नाही. पण इथं काय होतंय, प्युरिफिकेशन करून घेतलेलं आहे. गॅस ऑब्टेन फ्रॉम लो ग्रेड सल्फर टू लो ग्रेड सल्फर किंवा पायराइट कंटेन्स इम्प्युरिटी. त्यामुळे त्या जर समजा तुम्ही सल्फरच्या ऐवजी लो ग्रेडचं सल्फर घेतलं हाय ग्रेडच्या ऐवजी, किंवा पायराइट घेतलं, तर मात्र डेफिनेटली प्युरिफिकेशन करावं लागतच. ओके, हा पहिला भाग जो आहे तो आपण बघितला. पहिला भाग म्हणजे कशातला, हा इथला. जर इथं सल्फर घेतलं आणि एअर पास केली तर सल्फर डायऑक्साइड डायरेक्ट तयार होतं. पुढच्या प्रोसेस बऱ्याचशा कट होतात. पण होतंय काय, जर तुम्ही लो ग्रेड सल्फर घेतला आणि एअर पास केली तर तयार होणार आहे सल्फर डायऑक्साइड, त्याच्यामध्ये इम्प्युरिटी राहणार. त्यामुळे पुढचा पार्ट जो आहे प्युरिफिकेशन युनिट, हे प्युरिफिकेशन युनिट जे आहेत हे एवढे प्युरिफिकेशन युनिट आहेत. हे प्युरिफिकेशन युनिट इथं इम्पॉर्टंट प्ले मग काय करतात, प्ले करतात. गॅसेस ऑब्टेन फ्रॉम सल्फर बर्नर फर्नेस कंटेन इम्प्युरिटीज. कुठल्या कुठल्या इम्प्युरिटीज राहते त्याच्यामध्ये, आर्सेनियस ऑक्साइड, सल्फर डस्ट, ऍसिड फॉग. ऍसिड फॉग that is traces of SO3 reacts with water vapors giving H2O4 fumes. म्हणजे H2SO4 च्या याच्यामध्ये इम्प्युरिटी कशाची आहे, तर सुरुवातीला जिथं गरज नाहीये इथं यामध्ये, त्याच वेळी या याच्यामध्ये H2SO4 च्या फ्युम्स तिथे तयार होतात. आणि या H2SO4 च्या फ्युम्स ज्या आहेत त्या काय करतात, प्रोसेसला डिले करतात आणि इम्प्युरिटीज वाढवतात. ठीक आहे. Arsenious oxide, sulfur dust, acid fog. Acid fog that is a traces of SO3 reacts with water. आणि हे नेमकं तयार कशामुळे होते, तर त्या SO3 वॉटर बरोबर काय होतं, रिॲक्ट होतं आणि H2SO4 च्या फ्युम्स तयार, फॉग तयार होतो, ऍसिड फॉग तयार होतो. ओके, which poison the catalyst and
मेक इट इनएक्टिव्ह. हे जे फ्यूम तयार होत आहेत, ऍसिड फ्यूम्स जे आहेत किंवा ऍसिड फॉग जे आहेत, हे काय करते तर त्या कॅटलिस्टला पॉइझन करतं म्हणजे त्याला इनएक्टिव्ह करतं. सो इट इज फर्स्ट पास्ड थ्रू ए सेटलिंग चेंबर विच हेवियर पार्टिकल्स सेटल डाऊन बाय ग्रॅव्हिटी. जर आपण बघितलं फक्त सल्फर डायऑक्साईड गॅस जर बघितला तर त्याला जास्त वेट असण्याचा प्रश्न येत नाही, पण जर फ्युम्स असतील तर त्या फ्युम्स मात्र त्याला वेट राहणार. त्यामुळे या सेटलिंग चेंबरमध्ये या फ्युम्स काय होतील, सेटल होतील आणि गॅस जो आहे तो पुढे पास होईल. द फाईन डस्ट पार्टिकल्स आर रिमूव्ड बाय इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन इन कॉटरेल प्रेसिपिटर और सेटलिंग चेंबर. यामध्ये जी सल्फरची डस्ट आहे, ही सल्फरची डस्ट काय होणार आहे, इथं सेटल होणार. ही सेटल झालेली सल्फरची डस्ट जी आहे ही कशामध्ये सेटल होणार आहे, त्याला सेटलिंग चेंबर म्हणायचं किंवा कॉटरेल प्रेसिपिटर म्हणायचं. या कॉटरेल प्रेसिपिटर मध्ये नेमका कशाचा वापर होणार आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशनचा वापर. हे इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन प्रिन्सिपल वापरून काय होणार आहे, सल्फर डस्ट पहिल्या चेंबर मध्ये सेटल होणार आहे. हा जो पहिला चेंबर आहे याच्यामध्ये सल्फरची डस्ट जी आहे ती काय होणार आहे, सेटल होणार आहे. याला काय म्हटलं आणखी, कॉटरेल प्रेसिपिटर सेटलिंग चेंबर. या सेटलिंग चेंबर मध्ये काय सेटल होणार आहे तर सल्फर सेटल होणार आहे. सल्फर सेटल झाला पण अजून बाकीचे आहेत, आर्सेनियस ऑक्साइड आहे, ऍसिड फॉग आहे वगैरे. द गॅसेस आर देन कूल्ड अँड washed by steam or spray of water in a steam scrubber. जरी हे सेटल झालं तर जरी समजा परत आपण पुढच्या प्रोसेसला गेलं तर काय करायचं आहे, हे जे तयार झाले गॅसेस आहेत हे गॅसेस काय करायचे, कूल करायचे आणि वॉश द्यायचा त्यांना. वॉश कशाने द्यायचा तर स्टीम न द्यायचा किंवा स्प्रे वॉटर द्यायचा. स्टीम न वॉश दिला जातो. काय करतंय इथं कूलिंग पाईप थ्रू हे गॅसेस पुढे पास होत आहेत. या कूलिंग पाईप थ्रू इथं गॅसेस पास झाला की या गॅसेसना कशाने वॉश दिलेला आहे, स्टीम न वॉश दिलेला आहे. स्टीम हे वॉशिंग जे आहे या SO2 ला कूलिंग झाल्यानंतर कशाने दिलेलं आहे तर स्टीम न दिले. वॉटरनंही देऊ शकतो पण इथं देताना जनरली कशाने दिला जातोय, स्टीम न दिलं जातो, त्या म्हणायचं स्टीम स्क्रबर. आता या वॉशिंगचा काय फायदा होतोय तर या वॉशिंगचा बेनिफिट असा होतोय की ऍसिड फॉग इज रिमूव्ह. का, कारण जे ऍसिड रेन आहे त्या ऍसिड रेन मध्ये किंवा ऍसिड फॉग मध्ये जे असणारे H2SO4 आहे ते काय होतंय या वॉटर मध्ये स्टीम मध्ये काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे आणि ते सेटल होणार आहे, खाली सेटल होणार आहे. इथं हे बघा हे स्टीम स्क्रबर इथं खाली अशा पद्धतीने काय होईल, सेटल होईल. ही स्टीम स्क्रबर, हे जे स्टीम स्क्रबर मध्ये सेटल झालेले H2SO4 किंवा ज्या ऍसिड फॉगची इम्प्युरिटी आहे ती इझिली काय होईल परत रिमूव्ह केली जाईल. यामध्ये काय होणार आहे, ऍसिड फॉग रिमूव्ह होणार. देन गॅसेस आर स्क्रब्ड विथ लाईम वॉटर टू रिमूव्ह ट्रेसेस ऑफ क्लोरीन when V2O5 is used as a catalyst, as it removes catalyst in the form of volatile vanadium chloride. सॉरी, व्हॅनाडिल क्लोराइड फॉर्म होणार. त्यामुळे काय केलं जातंय तर इथं वॉशिंग मध्येच आणखी कशाने वॉश केलं जाते, क्लिअर केलं जाते लाईम वॉटर. त्या स्क्रबर मध्ये आणखी कशाने केलं जाते, लाईम वॉटरने केलं जाते की जेणेकरून क्लोरीन जर त्याच्यामध्ये असेल तर तो क्लोरीन काय होईल, रिमूव्ह होईल. क्लोरीन का काढायचा, कारण क्लोरीन कॅटलिस्ट आपला जो आहे व्हॅनेडियम पेंटॉक्साइड त्याच्याबरोबर रिॲक्ट होऊन काय होऊ शकतं, व्हॅनेडियमच्या बरोबर क्लोरीन रिॲक्ट झाल्यामुळे व्हॅनेडिल क्लोराइड तयार होऊ शकतं आणि व्हॅनेडिल क्लोराइड तयार होणं आपल्याला चालणार नाही. त्यामुळं काय करायचं म्हणजे थोडक्यात त्या जो कॅटलिस्ट आहे त्याचा फॉर्म बदलून चालणार नाही, त्याची स्वतःची दुसरी कुठली रिॲक्शन होऊन चालणार नाही, तो व्हॅनेडियम पेंटॉक्साइड फॉर्म मध्येच राहायला हवा. त्यासाठी क्लोरीनची इम्प्युरिटी काढण्यासाठी लाईम वॉटरनी काय करायचे, त्याला वॉश द्यायचं. गॅसेस आर ड्राईड बाय पासिंग थ्रू ड्राईंग टॉवर. आता हा ड्राईंग टॉवर जो आहे त्यामध्ये काय काय राहतंय, कोक or flint stone which
a stream of concentrated sulfuric acid flows, which which a stream of concentrated sulfuric acid flows. हे जे आहे हे ड्राइंग टॉवर, इथं वॉशिंग दिल्यामुळं काय होणार आहे, हा गॅस जो आहे याच्यामध्ये वेटनेस आलेला असणार आहे आणि तो वेटनेस काय करणार आहे, या गॅस मध्ये असणार आहे वेटनेस इम्प्युरिटी म्हणून नाही ठेवू शकतो. त्यामुळे त्याचा वेटनेस काढण्यासाठी काय करायचं आहे, हा चारकोल किंवा स्टोन वापरले जातात, पण इथं मेनली ऍक्टिव्हेटेड कार्बन किंवा चारकोल या पद्धतीच्याच गोष्टी वापरल्या जातात. यामध्ये काय होते तर ऍडसॉर्प्शन होतं आणि ऍडसॉर्प्शन झाल्यामुळं इकडची जे वेट असणारा, जे स्टीमचा किंवा लाईमचा असणारा प्रेझेन्स सगळा तो इथं रिमूव्ह होतो आणि ड्राय SO2 इथनं पास होतो. इथून वरून कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 काय केलेलं आहे, ऍडिशन केलेलं आहे. ते ऍडिशन का केलेलं आहे, कारण जर का जे इम्प्युरिटी आहे या सगळ्या असल्याची ती इम्प्युरिटी खाली राहावी आणि ती सगळी त्या सल्फ्युरिक ऍसिड बरोबर सल्फर डायऑक्साइड, नॉट सल्फ्युरिक ऍसिड, सॉरी, सल्फर डायऑक्साइड जे आहे ते क्लिअर ड्राय सल्फर डायऑक्साइड पुढे पास व्हावं, त्यासाठी काय केलं जातं, हे वापरलं. फायनली द गॅसेस आर पास्ड थ्रू a arsenic purifier containing gelatinous ferric hydroxide which absorb arsenious oxide. ज्या इम्प्युरिटी सांगितल्या त्यामध्ये महत्वाची इम्प्युरिटी कुठली आहे, आर्सेनियस ऑक्साइड आहे. हे आर्सेनियस ऑक्साइड रिमूव्ह कसं करायचं आहे, आर्सेनियस ऑक्साइड हा इथं टॉवर इथं दाखवलं, तर तो आर्सेनिक प्युरिफायर आहे. FeOH थ्राईस तुम्हाला मागाशी सांगितलं, तो तुम्ही ब्राऊन कलरचा प्रेसिपिटेट तयार केलेला तो इथं आहे वापरलेला, तो या सल्फर डायऑक्साइड इकडनं पास केल्यावर तो कशा थ्रू पास होणार आहे, FeOH थ्राईस थ्रू पास होणार आहे आणि त्या FeOH थ्राईस मुळे जी आर्सेनिक असेल त्यामध्ये ते आर्सेनिक काय होईल, ऍब्सॉर्ब होईल आणि ऍब्सॉर्ब नाही होणार, इथं ऍब्सॉर्ब होणार. का ऍब्सॉर्ब होणार आहे, कारण ही जी आहे ती जिलॅटिनस प्रेसिपिटेट आहे. तो जिलॅटिनस पीपीटी जो मटेरियल आहे ते मटेरियल काय करतंय तर त्यामधलं असणारं आर्सेनिक काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करून घेणार आहे. हे ऍब्सॉर्ब करून घेतल्यामुळं, आर्सेनिक ऍब्सॉर्ब केल्यामुळं प्युअर सल्फर डायऑक्साइड तयार होणार. बरोबर आहे. द गॅसेस आर देन पास थ्रू ए फिल्टर विच रिमूव्हज द ट्रेसेस ऑफ डस्ट. आता इथं दाखवलेलं नाहीये ते, पण याच्यानंतर आणखी कुठला एक फिल्टर टॉवर राहतोय, तर एक टॉवर राहतोय की ज्यामध्ये फिल्टर्स आहेत. ते फिल्टर्स कशासाठी आहेत, डस्ट पार्टिकल रिमूव्ह करण्याचे. जर इन केस डस्ट पार्टिकल राहिले असले तर, असेलच असं नाही, बऱ्याचदा त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळे तो इथं दाखवलेला नाही. टू कन्फर्म दॅट द गॅसेस आर फ्री फ्रॉम डस्ट, आर्सेनियस ऑक्साइड particles, the gases are laid into the testing box. हे सगळं जे आहे कुठं जाते बघा, इथं परत इथं या लेड टेंडरिंग बॉक्स आहे, टेस्टिंग बॉक्स आहे, टिंडाल बॉक्स किंवा टेस्टिंग बॉक्स. या टेस्टिंग बॉक्स मध्ये गेल्यावर इथं काय कन्फर्म होतंय की त्यामध्ये दुसरी कुठली इम्प्युरिटी आहे का. जर दुसरी आर्सेनिकची इम्प्युरिटी असेल, डस्टची असेल, सल्फर डस्ट जे आहे त्याची असेल, किंवा गॅसेस असतील कुठले, ऍसिड फॉग वगैरे असेल, तर ते कन्फर्म करते त्या टेस्टिंग बॉक्स मध्ये आणि फक्त सल्फर डायऑक्साइडच पुढे पास होणार. The gases which are free from impurities are laid into a contact converter. Here note that purification unit is based on the type and nature of impurities. कुठल्या इम्प्युरिटीज आहेत त्याच्यावरती हा राहतो. इथं या टेस्टिंग बॉक्स मध्ये काय टेस्ट होतंय की त्याच्यामध्ये फक्त सल्फर डायऑक्साइडच आहे का प्युअर, आणि तेवढाच सल्फर डायऑक्साइड इथं पुढे पाठवला जातो. कशामध्ये, या कॉन्टॅक्ट कन्व्हर्टर मध्ये. पहिला पार्ट बघितला आपण सल्फरचं बर्निंगचा, म्हणजे बर्निंग टॉवर, त्याच्यानंतर हे प्युरिफिकेशन नंतर काय झालंय टेस्टिंग मध्ये
SO3 फॉर्म SO2 प्युअर आहे याची खात्री झाल्यावरच पुढे पाठवला जातो तो कशामध्ये, या कॉन्टॅक्ट कन्व्हर्टर मध्ये. आणि या कॉन्टॅक्ट कन्व्हर्टर मध्ये गेल्या पुढे तुमचं जाते ते कॉन्टॅक्ट कन्व्हर्टर मध्ये जाणार आहे. हे कॉन्टॅक्ट कन्व्हर्टर मध्ये इथं गेल्यावर हे काय होतात, तर गॅसेस आर हीटेड फर्स्ट टू अबाउट 300 डिग्री सेल्सिअस इन प्री हीटर. आता इथं सगळं तसं दाखवलेलं नाही, पण प्री हीटर मध्ये तो काय होणार आहे, SO2 हीट होणार आहे आणि त्यानंतर कन्व्हर्टर मध्ये पास होणार आहे. त्या कन्व्हर्टर मध्ये जे आहे हीटेड विथ व्हर्टिकल पाइप्स पॅक्ड विथ अ कॅटलिस्ट. त्या पाइप्स जे आहेत त्या पाइप्स मध्ये काय असणार आहे, कॅटलिस्ट असणार आहे. आणि SO2 काय होणार आहे, परत तो SO3 मध्ये कन्व्हर्ट होणार आहे. आणि इतर टेम्परेचर किती मेंटेन केलं जातं, 450 डिग्री सेल्सिअस. If temperature goes up, suitable amount of cool gases mixture is admitted directly into the converter through a valve A. हे वॉल्व जे A दाखवलेला आहे याच्यामध्ये हा वॉल्व A जो आहे यामध्ये जर टेम्परेचर वाढलं तर डायरेक्टली SO2 ऍड केला जातो. नाहीतर या पाइप्स मध्ये SO कॅटलिस्ट असतो, तो काय करतो, या SO2 चं रिएक्शन होते कशाबरोबर, ऑक्सिजन बरोबर, आणि SO3 काय होते, फॉर्मेशन होते. यामध्ये टेम्परेचर मेंटेन केलेलं असते ते किती असते, 450 डिग्री सेल्सिअस. शेवटचा पॉइंट जो आहे तो युनिट आहे, ते युनिट आहे ऍब्सॉर्प्शन युनिट. हॉट गॅसेस फ्रॉम कन्व्हर्टर SO3 and nitrogen etc. जे काय असेल ते passes through heat exchanger to heat up the entering gases SO2, O2 वगैरे वगैरे जे आहे ते. As a result, SO2 gas gets cooled before being absorbed in a concentrated sulfuric acid flowing down through a absorption tower. यामध्ये काय होणार आहे, तर ते शेवटचा जो टॉवर आहे तो काय केला, त्या काय आहे, कूलिंग केलं जाणार आहे. हे कूलिंग केलं, टॉवर मध्ये एंट्री करण्यापूर्वी कूलिंग करायचं आहे. आणि कूलिंग करून झाल्यानंतर काय होणार आहे, SO3 त्याच्यामध्ये ऍडिशन होणार आहे, एंटर करणार आहे, नॉट द ऍडिशन, एंटर करणार आहे ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये. आणि त्या ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये सल्फर ट्रायऑक्साइड और ओलियम काय होणार आहे, तयार होणार आहे. हे जे ओलियम आहे सल्फर ट्रायऑक्साइड पासून तयार काय होणार आहे, ओलियम तयार होणार आहे. हे सल्फर ट्रायऑक्साइड सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिएक्ट होणार आहे आणि ओलियम तयार होणार आहे. आणि हे जे ओलियम आहे ते मगाशी तुम्ही बघितलेलं त्या डायग्राम मध्ये बॉटमला आहे इथं, कारण हे इथून वरून H2SO4 ऍड होणार आहे आणि हे इथं सल्फर डायऑक्साइड ऍड झाल्यावर त्या सल्फर ट्रायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड चे ऍडिशन झाल्यावर तयार काय होणार आहे, ओलियम तयार होणार आहे. हे जे ओलियम तयार होणार आहे हे ओलियम ऍब्सॉर्प्शन टॉवर मध्ये तयार होणार आहे. ह्या ओलियम म्हणजे काय आहे, H2SO7. हे ओलियम फार इम्पॉर्टंट आहे. ते काय करते, इट इज नोन ऍज अ फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड और पायरोसल्फ्युरिक ऍसिड. यालाच काय म्हटलं जातं, फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड और पायरोसल्फ्युरिक ऍसिड. द सल्फर ट्रायऑक्साइड व्हेन डिसॉल्व्ड इन वॉटर produces large amount of heat that form dense fog which acid does not contain easily, hence it is not directly dissolved in water. काय होतं, डायरेक्टली आपण सुद्धा डायरेक्ट ऍसिड मध्ये पाणी ऍड करत नाही, तसं इथं सुद्धा डायरेक्टली पाणी ऍड केलं जात नाही, कारण प्रचंड फ्युम्स तिथं तयार झालेले असतात, फॉक्स तयार झालेले असतात. त्यामुळे स्लोली या सगळ्या प्रोसेस केल्या जातात. आणि ओलियम काय केलं जातंय, डायल्युटेड वॉटर टू गेट सल्फ्युरिक ऍसिड बाय डिझायर्ड स्ट्रेंथ. आणि त्याच्यामध्ये ही मगाशी जी आपण रिएक्शन बघितली तीच रिएक्शन आहे. SO3 प्लस H2SO4 gives H2SO7 आणि हे H2SO7 फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड प्लस वॉटर gives twice H2SO4. जेवढे इझिली दिसते तेवढे इझिली होत नाही, तर ही प्रोसेस थोडीशी केअरफुली करावी लागते. यामध्ये काय आहे, इंजिनिअरिंग इम्प्रुव्हमेंट टू कॉन्टॅक्ट प्लांट, पर्टिक्युलरली द कॅटलिस्ट परफॉर्मन्स. Extremely pure high strength acid reduces the cost and increase the economical available market and wide application of sulfuric acid in chemical industry. हे त्याचे काय आहेत, रिझल्टची सुपेरियरिटी आहे. आणि हे पॉइंट तिथं आपण काय आहे बघितलेले आहेत. आता याच्यामध्ये काही जर शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला काही जर हे पॉइंट समजले नसतील तर तुम्ही परत एकदा विचारू शकता.